नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जुंपली. जयंत पाटलांची आता थेट न्यायालयीन लढाईची तयारी. सांगली जिल्ह्यातील राजकारणात महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमेकांची चिरवाचिरवी करण्याची कारस्थाने सुरू झाली आहेत. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीपासून सुरू झालेला हा संघर्ष आता अंतर्गत ईर्षेचा संघर्ष जिल्हा परिषदच्या राजकारणात झालेल्या पदाधिकारी निवडी रद्द करण्यापर्यंत आला आहे. डावपेच आखून रंगत आणलेल्या राजकारणात आता सूड घेण्याचा डाव टाकला जात आहे. सांगली जिल्हा बँकेत त्याचबरोबर उरण ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणानंतर आता मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडी रद्द झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात अधिक रंगत आली. त्यामुळे न्यायालयात जाण्याची तयारी आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी ठेवली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या पदभरती संदर्भात राज्य सरकारने स्थगिती दिल्यानंतर त्यात न्यायालयीन लढाई दिली गेली. माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल करत ही स्थगिती उठून नोकरभरतीचा मार्ग मोकळा केला. मात्र या नोकरभरतीला भाजपच्या आमदारांनीच विरोध केला होता. दुसरीकडे उरण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलकुंडे यांचे पद रद्द झाल्याने आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे स्थानिक भाजपच्या दबावापुढे न झुकता वरिष्ठांकडे दाद मागून आपले राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे.